बोलण्यासाठी राजू शेट्टी जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टी हे शेतकरी नेते आहेत, राजकारणी आहेत, त्या पलीकडे जाऊन ते मूळचे कोल्हापूरचे आहेत आणि डॉक्टर डी.वाय. पाटील सुद्धा कोल्हापूरचे। त्यामुळे राजू शेट्टी यांच्या भावना आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। राजू शेट्टीजी आपला जवळचा संबंध राहिलेला असेल, अनेकदा आपल्या भेटी झाल्या असतील, आपल्या भावना या क्षणीच्या नेमक्या काय आहेत? डी.वाय. दादांच्या बरोबर माझे अतिशय घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध राहिले आणि त्यांचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक असायचा। आणि शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा छगन बावडासारख्या दुर्गम भागाकडे त्यांचं विशेष लक्ष असायचं आणि या डोंगरी तालुक्याचा विकास व्हावा म्हणून सोप्यात असून सुद्धा नुकसान होऊन सुद्धा त्यांनी त्या गावामध्ये त्या तालुक्यामध्ये साखर कारखाना सुरू केला। त्याचबरोबर अनेक शिक्षण संस्था उभा केल्या आणि विशेषतः साखर कारखान्याचे ते प्रमुख असून सुद्धा माझ्या शेतकरी चळवळीचे ते नेते समर्थक असायचे आणि ते उघडपणानं म्हणायचे की मी राजू शेट्टींच्या चळवळीचा करता आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी जे करतात बऱ्याच वेळा त्याचा आम्हाला त्रास होतो, पण तरी सुद्धा ते जे करतात ते फार मोठं काम आहे। अशा प्रकारचं उमदेपणा त्यांच्याकडे होता, दिलदारपणा त्यांच्याकडे होता आणि नेहमी आवर्जून प्रेमानं चौकशी करायचे। अनेक वेळा काही आंदोलनामध्ये झटापटी व्हायच्या, धक्काबुक्की व्हायची पोलिसांच्या बरोबर, कधी पोलीस अटक करायची तर लगेच पहिला फोन मला यायचा, तो डी.वाय. पाटील दादांचा फोन यायचा, कसं काय झालं, काय का अटक झाली वगैरे चौकशी करायची। इतक्या आस्थेवाईकपणानं सतत ते माझी शेतकरी चळवळीची चौकशी करायची। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते जेव्हा बिहारचे राज्यपाल होते तेव्हा सातत्यानं मी त्यावेळेस योगायोगानं खासदार झालो होतो, माझ्या मागेला म्हटले आपल्याला कोल्हापूर वैभववाडी रेल्वे सुरू करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही खासदार आहात, तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल आणि सातत्यानं ते माझ्या मागे लागायचे आणि त्याने सतत प्रयत्न केला। कारण त्यामुळे गगनबावडा मार्गे वैभववाडीला रेल्वे जाणार म्हटल्यानंतर गगनबावड्याचा विकास व्हायला पाहिजे हा ध्यास त्यांचा असायचा आणि अखेर त्यांनी तो शब्द आपला पुरा करून घेतला। राजू शेट्टीजी, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे अशा अनेक आठवणी आहेत डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या, ज्या त्यांनी समाजासाठी केलेल्या कामाच्या अनुषंगाने सांगता येतील। धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी, आपल्या भावना पुढारी न्यूजवर व्यक्त केल्या त्यासाठी।